श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी विजय सिरसाट पाटील प्रगती या वन्यमान यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्राचे आज आपण दर्शन घेणार आहोत। तर चला माझ्याबरोबर आज आपण स्वामी समर्थ केंद्राचे दर्शन घेऊया। ट्रिपला निघण्याची वेळ सकाळी 6 वाजता। सकाळचे वातावरण म्हटले की एकच नंबर, खूप छान। प्रवास पण हा खूप छान होतो। तर चला आता दर्शनाला आपण जाणार आहोत। साईबाबा शिर्डीपासून दिंडोरी 115 किलोमीटर आहे, नाशिकपासून 27 आणि अहिल्यानगरपासून 180 किलोमीटर आहे। राहता शिर्डी, कोळपेवाडी, चासनळी, ओझर मार्गे दिंडोरीला आपण जाऊ शकतो। आम्ही एका ठिकाणी थांबून तिथे सर्वांनी चहाचा आस्वाद घेतला। त्या दुकानाचे नाव श्री स्वामी समर्थ नावानेच होते। आम्ही एका ठिकाणी थांबून चहाचा आस्वाद मनसोक्त घेतला आणि मग पुढे निघालो। दाखवू ना आपण। आता आम्ही दिंडोरी जवळ आलेलो आहोत। हे आहे दिंडोरी तालुका। आता आपण मंदिराकडे जाणार आहोत। हे आहे प्रवेशद्वार। आता आपली गाडी पार्किंग करून आपण मंदिराकडे जाणार आहोत। स्वामींच्या दर्शनाला बरेच जण आलेले आहे, त्यांच्या गाड्या पार्क करून ते दर्शनाला गेलेले आहे। आता आम्ही निघालो आहे। आता आपण दिंडोरी येथे आलो असून आपली गाडी पार्किंगला लावली आहे आणि आता आपण स्वामी समर्थ केंद्राकडे चाललेलो आहोत। तर चला माझ्याबरोबर आता आपण स्वामी समर्थ केंद्राकडे जाऊन तिथे स्वामीचे दर्शन मनोभावे घेऊया। चला। हा एक रस्ता आहे, इथून पण आपण स्वामी समर्थांच्या मंदिराकडे जाऊ शकतो। आता आम्ही प्रसाद घेतो, मग मंदिराकडे निघतो। आता आपण स्वामी समर्थ केंद्राकडे चाललेलो आहोत। तुम्ही पण माझ्याबरोबर चला आणि स्वामीचे दर्शन मनोभावे घ्या। गाडी पार्किंगला लावल्यानंतर जवळच स्वामी समर्थ केंद्र आहे। चला। आता माझ्या मागे दिसते ती स्वामी समर्थ केंद्राची कमान। इथून आपल्याला मंदिराकडे जाते। ही आहे स्वामी समर्थ मंदिराची
कमान येथे प्रसादवाले पण आहे आणि इथून आपल्याला मंदिराकडे जाता येते। चला आता आपण मंदिराकडे जाऊया। मंदिराचा परिसर जर म्हटला तर एकच नंबर, खूपच स्वच्छता आणि खूपच प्रसन्न वाटले। आता आपण स्वामी समर्थ केंद्राच्या आत आलेलो आहोत। आता आपण दर्शन घेऊया। हे आहे परमपूज्य मोरे दादांचे स्मारक। आम्ही मोरे दादांचे दर्शन घेतले आणि मग पुढे केंद्राकडे चाललो आहोत। तुम्ही पण आमच्याबरोबर चला। हे आहे यज्ञशाळा, येथे यज्ञ केला जातो। श्री स्वामी समर्थ। आता आम्ही केंद्रामध्ये आलेलो आहोत, स्वामींचे दर्शन घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। केंद्रात गेल्यानंतर आतील वातावरण पण खूपच छान आणि खूप प्रसन्न वाटले। आमचे श्री स्वामी समर्थाचे दर्शन मनोभावे झाले। सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले, प्रसाद पाणी घेऊन मग आम्ही पुढे निघालो। अशा ह्या स्वामी समर्थ केंद्राला तुम्ही पण नक्की भेट द्या। येथे लाडू प्रसाद पण उपलब्ध आहे। आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आहोत। स्वामींच्या मंदिराचा परिसर म्हटले की खूपच छान, स्वच्छ। आमचे श्री स्वामी समर्थ केंद्राचे दर्शन मनोभावे झाले असून आता आम्ही वणी गावातील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। तर चला आता आमच्या बरोबर तुम्ही पण जगदंबा देवीचे मनोभावे दर्शन घ्या। स्वामींचे दर्शन झाले असून आता आम्ही नाश्ता पाणी करणार आहोत, मग पुढील प्रवासासाठी निघणार आहोत। हे आहे स्वामी समर्थ नाश्ता सेंटर। येथे आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतला। आमचे श्री स्वामी समर्थ केंद्राचे दर्शन मनोभावे झाले। आता आम्ही वणी गावातील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। तर चला आमच्याबरोबर। गाण्याचा आनंद घेत घेत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। माझ्या फॅमिलीने पण प्रवासामध्ये छान आनंद घेतला। अशी आम्ही एक दिवसीय श्री स्वामी समर्थ केंद्र दर्शन ट्रिप छान केली। छान प्रसन्न वातावरणामध्ये आमचे दर्शन पण झाले आणि लवकर तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे।
तो व्हिडिओ पण नक्की पहा. मग माझे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सो हा दिंडोरी गावातील श्री स्वामी समर्थ केंद्राचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वामी समर्थ महाराज की जय.